साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महापालिकेचे सन 2019-20 चे सुधारित अंदाजपत्रक आणि सन 2020-21 चे अंदाजपत्रक अ व क या सूचना शिफारसीसह प्रशासनाने पाठवलेल्या 704 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सत्ताधारी भाजपाचे लेप लावत त्यामध्ये काही वाढ सुचवून त्याला औपचारिक मान्यता देण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11:30च्या सुमारास महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे। याबरोबरच महापालिका परिवहन उपक्रमाचे 103 कोटी आणि महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे 46 कोटी रुपयांचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात येणार आहे। यासाठी सत्ताधारी भाजपाने सर्व तयारी पूर्ण केली आहे। मात्र अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेअंतर्गत शहरातील प्रभागातील सुमारे 22 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी कामे आणि नगरोत्थान योजनेमधील 18 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी कामांच्या यादीवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी एकत्रित येऊन गोंधळ सुरू केला आहे। महापालिकेतील सत्ताधारी भाजपासोबतच ॲडजस्टमेंटची भूमिका पार पडत असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष शिवसेनेला दूर सारून महापालिकेतील उर्वरित सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत निधीतील कामांसंदर्भात हरकत घेतली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेत गटनेत्यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांनी संगनमताने बनवलेली यादी फेरबदल करून घेण्यासाठी चर्चा केली। यावरून पालकमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत। तरीही विरोधी पक्षांनी निधीतील कामांच्या यादीचा प्रश्न उचलून धरला असून याचा बजेट सभेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ करण्याची तयारी आखली आहे। यामुळे मात्र बजेटची सभा पार पडण्यासाठी नाना युक्त्या आखून विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न चालविण्याच्या हालचाली महापालिकेतून दिसून येत आहेत।